नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छोट्या भुकेसाठी किंवा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी नमकीन पोहा चिवडा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमकीन चिवडा कशा पद्धतीने बनवायचा तेही तेलकट न होता ते बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल फ्रीमध्ये आहे, त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करा। चला तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया। चिवडा बनवण्यासाठी आपण इथे पोहे घेतलेले आहेत अर्धा किलो। तर हे पोहे आपल्याला आता अगोदर चाळून घ्यायचे। तर बघा इथे चाळणीवरती मी पोहे चाळून घेणार आहे। याच्यामध्ये छोटे छोटे कण असतात। आता हे पोहे आपल्याला धुवायचे नाहीये, त्याच्यामुळे आपण हे स्वच्छ असे चाळून घेऊया। पोहे तुम्ही कुठले पण घेऊ शकता, पातळ पोहे किंवा जाड पोहे दोन प्रकारचे असतात। त्याच्यामध्ये मी रोजचे पोहे बनवते तेच पोहे घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने इथे मी पोहे चाळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता एक बाउल मध्ये आपण काढून घेतलेले आहेत। असे छोटे छोटे कण त्याच्यावरती जी पावडर असते ती अशा पद्धतीने आपण चाळून घेतलेली आहे। आता हे साईडला ठेवूया आणि एक मसाला बनवून घेऊया। इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे। याच्यामध्ये छोटे 2 चमचे भरून आपण धने टाकून घेतलेले आहे अख्खे, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप टाकून घेतलेले आहेत, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। आता याच्यामध्ये आपण छोटा चमचा भरून हळद पावडर टाकून घेतलेली आहे। 1 चमचा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे। चाट मसाला टाकल्यानंतर ह्या मसाल्याला खूप छान अशी चव लागेल आणि चिवडा आपला एकदम नमकीन असा मस्त टेस्टी लागेल। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला फिरवून घेऊया, याची पावडर तयार करून घेऊ। तर बघा अशा पद्धतीने याची मी पावडर मसाल्याची तयार करून घेतली आहे। मस्त कलर आलेला आहे। आता हे साईडला ठेवूया। या मसाल्याचा वास देखील खूप छान आलेला आहे। आता हे आपण साईडला ठेवलेलं आहे। गॅसवरती आपण कढईमध्ये तेल ठेवलं होतं अगोदरच तापण्यासाठी। याच्यामध्ये मी एक चाळण ठेवलेली आहे। एक छोटी वाटी भरून आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे तळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपण चाळणीमध्ये जर ठेवलं तळण्याला तर अजिबात सगळ्या कढईमध्ये जे आहे ते आपण टाकलेली वस्तू अजिबात पांगत नाही किंवा आपल्याला जास्त काढायला त्रास देखील होत नाही। तर बघा अशा पद्धतीने इथे मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। एक ताटामध्ये काढून घेते, जास्त लालसर करायचे नाही। त्याच वाटीने एक वाटी भरून आपण इथे फुटाणा डाळ घेतलेली आहे। आता ही अगोदरच भाजलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी। चाळणीमध्ये अशा पद्धतीने टाकली का ती देखील अगदी झटपट होते। हलकासा कलर चेंज झाला की आपण ती देखील काढून घेऊया। अशा पद्धतीने जर आपण कढईमध्ये जर डाळ सोडली तर ती झाऱ्यामध्ये आपल्याला पटकन काढता येत नाही आणि मग ती निम्मी करपली जाते। तर अशा पद्धतीने चाळणीवरती तळायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही। आता त्याच चाळणीमध्ये आपण अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। सुक्या खोबऱ्याचे आपण इथे लांब असे काप केलेले आहेत। बघा ह्या पद्धतीने खोबरं भाजायला देखील आपल्याला जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीने कलर झाला की आपण काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपण इथे 10 ते 15 काजू घेतलेले आहेत। काजूचे मी 2 भागामध्ये तुकडे करून घेतले, ते देखील आपण आता इथे तळून घेऊया। काजू अगदी 2 मिनिटांमध्ये सुद्धा लगेच हे लालसर होतात। तर जास्त वेळ तेलामध्ये न ठेवता चाळण वरती खाली करायची आणि अशा पद्धतीने कलर झाला की लगेच काढून घ्यायची। आता त्याच चाळणीमध्ये आपण थोडे थोडे करत पोहे टाकून घेऊया। तर पोहे तळताना बघा या पद्धतीने जर तळले तर अजिबात जास्त लालसर होत नाही आणि जास्त तेलही घेत नाही। तर अशा पद्धतीने आपण इथे पोहे तळून घेणार आहोत आणि जे चाळणीवरती तेल आहे ते निथळून घेऊया। आता ह्याच पद्धतीने आपण पोहे तळून घेणार आहोत थोडे थोडे करत आणि याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि मिरची पोहे तळून घेतल्याच्या नंतर टाकणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पोहे जर तळायचं म्हणलं तर अगदी खूप पटकन होतात आणि चाळणीवरती आपण 1 कप भरून पोहे टाकू शकतो आणि एकदम ते तळले जातात। अजिबात कढईमध्ये तेलामध्ये एकही पोहे सुटलेला नाही, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपण पोहे इथे तळून घेतलेले आहेत। याच्यामध्ये आता मी हिरवी मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे। चाळण आपल्याला वरती खाली करायची आणि अशा पद्धतीने मिरची आणि कढीपत्ता इथे तळून घ्यायचा आहे। एकदम आपण चाळण जर कढईमध्ये जर ठेवली तर तेल तापलेलं आहे, मिरची अंगावरती उडू शकते, त्याच्यामुळे अशा पद्धतीने मिरची तळून घ्यायची। तर बघा या पद्धतीने इथे मिरची आणि कढीपत्ता मी तळून घेतलेला आहे। गॅस आता मी बंद करणार आहे। आपण सर्व जिन्नस जे आहे ते इथे तळून घेतलेले आहे। तर बघा या पद्धतीने अर्धा किलो पोहे आपण इथे तळून घेतलेले आहेत। मस्त कुरकुरीत झालेले आहे, कलर देखील खूप छान आलेला आहे आणि अजिबात तेल शोषलेलं नाही या पोह्याने। एकदम मोकळे सुटसुटीत असे पोहे आपले कुरकुरीत तयार झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण तळून घेतलेले सर्व जिन्नस जे आहे ते घालून घेऊया। अशा पद्धतीने पोहा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि हा कुरकुरीत राहतो, अगदी महिनाभर टिकतो। मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी तुम्हाला मुलांना देऊ शकता। अशा पद्धतीचा जर चिवडा बनवून ठेवला तर जेव्हा भूक लागेल तेव्हा मुलं खाऊ शकतात। तर बघा आपण याच्यावरती तळून घेतलेले सर्व जिन्नस घालून घेतलेले आहेत। आता मसाला वाटण करून घेतलेला इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे छोट्या, तो देखील आपण या चिवड्यावरती टाकून घेऊया। तर संपूर्ण मसाला इथे मी चिवड्यावरती टाकून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी 2 चमचे भरून छोटे
पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर टाकल्यानंतर याची चव जी आहे ती बॅलन्स होईल अशा पद्धतीने आपण याच्यावरती 2 चमचे छोटे पिठी साखर टाकून घेतली। आता हे हलक्या हाताने आपण एकत्र करून घेऊया। तर बघा या पद्धतीने इथे मी सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले आहे आणि तुम्ही कलर बघू शकता, मस्त असा इथे चिवड्याला कलर आलेला आहे। अशा पद्धतीने जर चिवडा बनवून ठेवला तर हा महिनाभर असाच कुरकुरीत राहतो आणि टिकतो सुद्धा। तुम्ही मधल्या वेळेमध्ये मुलांना खायला देऊ शकता किंवा आता सकाळी 2 ते 3 तासाची शाळा झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीने चिवडा बनवून। तर ह्या पद्धतीने पोह्याचा चिवडा नक्की बनवून बघा। चिवडा बनवून घेतल्यानंतर आपण हा संपूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि मग नंतरच याच्यामध्ये आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत, म्हणजे हा नरम पडत नाही। तर बघा मी चिवडा इथे पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। आता एक जार मध्ये मी हा भरून घेणार आहे। तर अशा पद्धतीने एक जार मध्ये मी हा चिवडा भरून घेतलाय। तुम्ही बघू शकता मस्त असा अप्रतिम कलर आलेला आहे। याच्यामध्ये सर्व जिन्नस जे आहे ते मस्त आपण इथे फ्राय करून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने चिवडा नक्की बनवा। पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खायला तितकेच टेस्टी आणि चवदार देखील आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।